लाडक्या ताईंनो, 19वा आणि 20वा हप्ता सुरू झाला. हो, वाटप सुरू झाले. 19वा आणि 20वा हप्ता. 19वा हप्ता जानेवारीचा आणि 20वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा. तर हे 2 हप्ते एकत्र वाटप तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले. हे बघा, पहिले 19वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तर 19वा हप्ता 1500 रुपये वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर हे 19वा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहिणींना आले त्यांना लगेच 20वा हप्ता दिला जात आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पण 1500 रुपये दिले जात आहे. तुम्ही एक काम करा, मोबाईलचे मेसेज पहिले चेक करा. मेसेज चेक करा. तुम्हाला आता 2 मेसेज, हो तुम्ही बरोबर ऐकतायत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता 2 मेसेज शासनातर्फे हे येत असतील, चेक करा. लाडकी बहीण योजना, या योजनेमार्फत दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता मिळतो. आणि पुढे अजून निवडणूक आहे, झेडपीची निवडणूक आहे. त्यामुळे 19वा हप्ता आज वाटप सुरुवात करण्यात आलेला आहे. आणि लगेच तो 19वा हप्ता ज्यांना ज्यांना मिळत आहे त्यांना लगेच अजून 20वा हप्ता फेब्रुवारीचा पण दिला जात आहे. 2 हप्ते दिले जात आहे. आजपासून वाटप सुरू झालेले आहे. किती बहिणींना हे आले ते मी सांगतो तुम्हाला. हा हप्ता किती बहिणींना आला, आणि ज्यांना ज्यांना आला नसेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. त्यांच्या खात्यामध्ये पण 10-20 मिनिटात हप्ता जमा होणार आहे. परंतु हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची माहिती आहे, कारण काही बहिणींना हप्ता भेटणार नाही. तर त्या कोणत्या बहिणी आहेत बघा. तर कोणत्या त्या बहिणी आहेत ज्यांना हप्ता भेटणार नाहीत. हो, हप्ता भेटणार नाही बरं. भरपूर अशा बहिणी आहेत. हे बघा काय झालेलं आहे नेमकं ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. परंतु आजचा दिवस लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा दिवस आहे. राज्यातील जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत, हे बघा आता तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून सांगतो, लक्षपूर्वक ऐका. यामध्ये ना भरपूर बहिणींना हप्ता येत नाही आहे. हप्ता का येत नाही आहे? भरपूर बहिणींना ना 18वा हप्ता पण आला नाही. आणि आता हा 19 आणि हा 20वा हप्ता, हे दोघी हप्ते पण येणार नाहीत. 18वा हप्ता ज्यांना आलेला आहे, हे बघा 18वा हप्ता म्हणजे तुमचा डिसेंबरचा हप्ता. ज्या बहिणींना 18वा हप्ता मिळालेला आहे त्यांना हे 19वा आणि 20वा हप्ता, हे 2 हप्ते मिळत आहेत. अशी गोष्ट आहे ती. त्यामुळे ज्यांना ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही ते भरपूर टेन्शनमध्ये आहेत, कारण त्यांना आता पुढील हप्ते दिले जाणार नाहीत. त्यामुळे ते टेन्शनमध्ये आहेत. नेमकं आता काय झालेलं आहे, त्यांच्याकडून अशी कोणती चूक झालेली आहे ज्यामुळे त्यांचा हप्ता हा एकतर बंद होत आहे, नाहीतर एकतर थांबवला जात आहे. ओके, तर काय त्यांच्याकडून चूक झालेली आहे ती चूक आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. फार महत्त्वाची माहिती आहे. तसेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती देखील पाहायला भेटणार आहे. महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी पण माहिती मिळणार आहे, 14,600 रुपये संदर्भात पण माहिती मिळणार आहे. तर हे 14,600 रुपये काय भानगड आहे तुम्हाला पुढे कळेलच. याबद्दल पण माहिती मिळेल 14,600 रुपये संदर्भात. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे टॉप कामाच्या बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही, त्या बातम्या देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ फार दमदार आहे, महत्त्वाचा आहे. खास करून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि हप्ता वाटप सुरू झालेला आहे, त्याबद्दल महत्त्वाची खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे. आनंदाचा दिवस आज लाडक्या बहिणींसाठी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला सर्व माहिती मी आता देतो, बघा. आता ज्यांना हप्ता बंद झालेला आहे, ज्यांना हप्ता येत नाही त्यांना पण हप्ता सुरू होणार का? तर आता बहिणींनो, तुम्हाला जरी हप्ता मिळत नसेल, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल आणि आता हे पुढील हप्ते पण तुम्हाला मिळत नसेल, तर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल, बरोबर? तर मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला ते सांगतो मी तुम्हाला आता. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे त्या संदर्भात. भरपूर बहिणी निराश झालेल्या आहेत, कारण त्या बहिणींना आता हप्ता बंद करण्यात आला आहे. त्या बहिणींचा हप्ता कसा चालू होऊ शकतो याबद्दल पण आपण इथे बोलणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता पहिले मी तुम्हाला सांगून देतो किती बहिणींना हप्ता आला. तर जवळपास बघा 25 जिल्हे आज
25 जिल्हे त्यांनी ठेवलेले आहे, जे 25 जिल्ह्यामध्ये वाटप सुरुवात केलेले आहे. हो, 25 जिल्ह्यात वाटप सुरुवात करण्यात आलेलं आहे. जानेवारीचा हप्ता पहिले वाटप सुरुवात झालेली आहे. हो, जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. पहिले जानेवारीचा हप्ता दिला जात आहे. तुम्हाला मेसेज पण आले असतील, चेक करत राहा. ज्यांना कोणाला आले नसेल त्यांना 10-20 मिनिटात येऊन जातील मेसेज, 10-20 मिनिटमध्ये. ओके, किंवा एखाद्या तासमध्ये येऊन जाईल. जानेवारीचे मेसेज येणे सुरू झालेले आहेत. जानेवारीचे पहिले प्रथम 1500 रुपये वाटप सुरुवात करण्यात येत आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला फेब्रुवारीचा, ओके, एक मिनटं, फेब्रुवारी, त्यानंतर फेब्रुवारीचे वाटप होणार आहे लगेच. त्यानंतर ज्यांना जानेवारीचा मिळेल त्यांना लगेच फेब्रुवारीचे पण 1500 रुपये वाटप केले जाणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा दिवस ठरत आहे. बघा आता संपूर्ण माहिती, आता कोणत्या बहिणींना हप्ता मिळत नाही त्यांचा हप्ता जरी त्यांना हे 2 हप्ते पाहिजे असेल जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे, बघा त्याबद्दल माहिती. तर आता मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती माहिती लक्षपूर्वक ऐका. आता पहिलाच कमेंट बघा लाडक्या बहिणींचा, दादा मला पैसे आले नाही ठाणे. ठीक आहे, ज्यांना कोणाला पैसे आले नसेल त्यांनी नाही असं टाईप करा. म्हणजे ज्यांना कोणाला आला नसेल त्यांना आज किती वाजता कधी मिळेल हप्ता त्याबद्दल माहिती भेटेल या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही फक्त. पुढे बघा, दादा मी पुण्यातून बोलत आहे, आळंदी महतुबाची पुणे, मला अजून 2 हप्ते मिळाले नाहीत, ते कधी मिळणार आहेत ते लवकर कळवाल ही विनंती. 3000 रुपये आणखीन 2000 रुपये नक्की मिळणार आहे का ते कळवा, धन्यवाद. हे बघा, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 3000 रुपये वाटप आणि 2000 रुपये वाटप. 2000 रुपये वाटपचं मी तेव्हाच तुम्हाला सांगून दिलं होतं, परंतु तरी तुम्ही कमेंट करून विचारलेलं आहेत तर मी त्याचं उत्तर तुम्हाला देऊन देतो, काही टेन्शन नाही. हे बघा, हे जे 2000 रुपये आहेत हे PM किसान योजनेचा हप्ता असणार आहे. तो शेतकरी भावांसाठी हप्ता असणार आहे तो 2000चा, आणि तो हप्ता मिळेल फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत शेतकरी भावांना. त्यामुळे हे 2000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. 3000 रुपयाचं कसं बोललो आहे मी तुम्हाला, जानेवारीचा हप्त्याचे 1500 रुपये बोललो होतो आणि तुम्हाला बोललो तुम्ही डिसेंबरचे. आता ऑलरेडी डिसेंबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील, बरोबर ना. मग आता राहिलेले आहेत तुमचे 1500 रुपये. ते जानेवारीचे 1500 रुपये आता वाटप सुरुवात झालेले आहे, आता ते देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये मिळालेले आहेत का, आणि आता जानेवारीचे तुमच्या खात्यामध्ये आलेत की नाही ते सांगा. कारण डिसेंबरचे पहिले संक्रांतच्या अगोदर टाकण्यात आलेले आहेत आणि संक्रांत निवडणूक संपल्यानंतर जानेवारीचा हप्ता दिवस मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वाटप सुरुवात झालेला आहे, कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये येईल जरी आला नसेल तर हप्ता. ओके, तर ही महत्त्वाची माहिती होती लाडक्या बहिणींसाठी. आता इथे एक महत्त्वाची माहिती आहे, याचं सेपरेटली मी तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगतो. नहीं आए सर हमारी KYC हो गई है. यांचं म्हणणं आहे की KYC झालेलं आहे, यांची KYC हो गई है लेकिन इनको हफ्ता अभी तक नहीं मिला. 18वा हप्ता पण त्यांना मिळाला नाही आणि पुढील हप्ते पण मिळत नाही आहे. KYC करून देखील हप्ता मिळत नाही, म्हणजे काय झालेलं आहे नेमकं ते आपण आता संपूर्ण माहिती या संदर्भात समजून घेऊया. पहिले मी तुम्हाला सांगतो, ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल त्यांनी कमेंट करून सांगा मला कोणाकोणाला हप्ता आला नाही, आणि तुमचं जिल्हा कुठला आहे, गाव कुठलं आहे ते पण तुम्ही कमेंट करू शकता, काही हरकत नाही. तुम्ही प्रश्न विचारा आणि तुमचं गावाचं नाव पण लिहत जा त्यामध्ये. कसं म्हणजे समजतं की कोणकोणत्या गावातून लाडक्या बहिणी आपले व्हिडिओ पाहतात ते पण समजतं. चला ठीक आहे. बघा आता अत्यंत महत्त्वाची माहिती, 2 हप्ते वाटप त्याबद्दल माहिती बघा. जे मी तुम्हाला बोललो तो याबद्दल माहिती तुम्हाला देतो मी सविस्तरपणे. चला याबद्दल पहिले आपण माहिती बघून घेणार आहोत. तर KYC, आता भरपूर बहिणींनी KYC केली, KYC करून देखील हप्ता बंद झालेला आहे भरपूर बहिणींचा. कसं काय, आता शासनानेच सांगितलं होतं KYC करायला, आता शासनच KYC केलेल्यांचा हप्ता बंद करत आहे. का करत आहे याचं उत्तर तुम्ही बघा. आता हे बघा लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुम्हाला कोणीच सांगत नाही, फक्त मीच तुम्हाला सांगत असतो. एवढं समजून तुम्हाला कोणीच सांगत नाही. आता KYC करून जरी हप्ता मिळत नसेल आणि डिसेंबरचा हप्ता त्या बहिणींना मिळालाच नाही, डिसेंबरचा हप्ता भरपूर बहिणींना मिळाला
परंतु अजून काही बहिणींना देण्यात आलेला नाही. त्यांची KYC झालेली होती तरी त्यांना हप्ता देण्यात आलेला नाही. डिसेंबरचा हप्ता काही बहिणींना सांगते मी, काही बहिणींना डिसेंबरचा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर आलेला नाही. त्यांची KYC झालेली होती, तर KYC झालेली होती तरी त्यांना हप्ता मिळाला नाही, आणि ज्यांची KYC झाली नव्हती त्यांना पण हप्ता देण्यात आलेला नाही काही बहिणींना. तर का देण्यात आलेला नाही हप्ता समजून घ्या. हे बघा, शासनाने KYC करायला तुम्हाला 31 तारखेपर्यंत मुदत दिली होती, 31 डिसेंबरपर्यंत. तर तत्पूर्वी भरपूर बहिणींनी KYC करून टाकलेले आहे. KYC करून सक्सेसफुली झाल्यानंतर त्यांना हप्ता मिळत नाही, म्हणजे हे कसं काय? तर याचं उत्तर आहे बहिणींनो, आता तुम्ही KYC केली बरोबर, शासनाकडे तुमचा आधार नंबर गेलेला आहे, तुमचा पतीचं किंवा वडिलांचा आधार क्रमांक तिथे टाकायला बोललं होतं, त्यांचा पण आधार नंबर तिथे गेलेला आहे. म्हणून तुमचं पतीचं वडिलांचं उत्पन्न किती आहे, जरी ते 2.5 लाखपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही KYC केलेली असेल तरी तुमचा हप्ता बंद होणार आहे. या कारणामुळे KYC होऊन पण हप्ता बंद केले जात आहे, म्हणजे निकषात न बसणे. समजलं तुम्हाला? 4 व्हीलर 4 चाकी वाहन असेल आणि तुमची KYC झालेली असेल तरी तुम्हाला हप्ता भेटणार नाही. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, ओके, तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्ही KYC केलेले आहे, सक्सेसफुली झालेले आहे, तरी तुमचा हप्ता बंद होणार आहे. या गोष्टींमुळे ज्यांची KYC झालेला आहे त्यांचा हप्ता बंद होत आहे. बाकीच्या बहिणींचा हप्ता आलेला आहे आणि त्यांना आता जानेवारीचा फेब्रुवारीचा हप्ता पण वाटप सुरुवात करण्यात आलं आहे. त्यांना कुठलंही टेन्शन घेण्याची जरूरत नाही. ओके, तर ही फारच महत्त्वाची माहिती होती आणि ही माहिती समजून सांगणं तुम्हाला फार महत्त्वाचं होतं, कारण भरपूर बहिणी या संदर्भातच प्रश्न विचारत होते की KYC होऊनही आम्हाला हप्ता मिळत नाही, त्याचं कारण काय सर? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. आता आपण शेवटचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. जानेवारीचा हप्ता 1500 रुपये वाटप आणि सोबत फेब्रुवारीचे 1500 रुपये वाटप आणि 14,600 रुपये संदर्भात माहिती. ही संपूर्ण माहिती चला आता मी तुम्हाला सांगतो. बघा आता ती माहिती. चला, अखेरकार ज्या माहितीची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत, हा व्हिडिओ बघत आहेत, ती माहिती मी तुम्हाला सांगतो, ती माहिती देतो तुम्हाला. आता हे बघा लाडक्या बहिणींनो, डिसेंबरचा हप्ता ज्यांना ज्यांना आलेला आहे 1500 रुपये मकर संक्रांतीच्या पहिले, त्यांनाच आता जानेवारीचा हप्ता शासन वाटप करत आहे, जानेवारीचे 1500 रुपये. त्यामुळे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला असेल तरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळेल. आलं लक्षात? कारण हे संपूर्ण निर्णय झालेलेच आहेत अगोदर. आणि हे बघा, तर महायुती सरकारला दणदणीत विजय निवडणूकमध्ये झालं. मागच्या वेळी मकर संक्रांतीच्या अगोदर 1500 रुपये दिले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान महायुती सरकारला केलेलं आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही. तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता वाटप सुरुवात करण्यात आलेला आहे. जरी आले नसतील तर कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे 1500 रुपये जमा होतील, कारण वाटप सुरू झालेले आहे. तर वाटप सुरू झालेलं आहे, हळूहळूपणे हप्ता तुमच्या खात्यामध्ये पण येईल. काही बहिणींना वाटप सुरू झाले, तुम्हाला पण येऊन जाईल. ओके, आणि राहिला विषय फेब्रुवारीचे 1500 रुपयेचा. तर बघा, 5 फेब्रुवारी रोजी JDPची निवडणूक आहे. 5 ते 6 तारखेदरम्यान असं काहीतरी आहे, तेव्हा निवडणूक आहे JDPची, जिल्हा परिषदची. त्यामुळे जिल्हा परिषदसाठी पण आता शासन तयारी करत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून एक धमाका, 1500 रुपये अजून तुम्हाला 20वा हप्ता फेब्रुवारीचे पण 1500 रुपये शासन वाटप करणार आहे. बघा, तर लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षाची सुरुवात ही दमदार होत आहे. हप्त्यावर हप्त्या येत आहेत. बघा, हप्त्यावर हप्ता येत आहेत. यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश आहेत. ओके, आता तुम्हाला पहिले मकर संक्रांतीच्या पहिले, निवडणूकच्या पहिले एक हप्ता देण्यात आला, तो डिसेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर आता 16 तारखेनंतर निवडणूक संपल्यानंतर आम्ही 1500 रुपये देऊ असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहे जानेवारीचे. आणि त्यानंतर 5 तारखेला 5 फेब्रुवारीची जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत आणि मतदान आहेत. तर त्याच्या पहिले तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता पण दिला जाणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या शेवटी मिळू शकतो किंवा फेब्रुवारी महिन्याच्या 1-2 तारखेलाच येऊ शकतो. आलं लक्षात? कारण मतदानाच्या पहिले 2-3 दिवस पहिलेच हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकला जाणार आहे फेब्रुवारीचा पण. तरी सर्वात मोठी आनंदाची बातमी ती लाडक्या बहिणींसाठी जानेवारीचा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी. त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला 1-2 फेब्रुवारीपर्यंत वाटप त्याची सुरुवात होणार आहे. तर ही सर्वात मोठी खुशखबर होती, आनंदाची बातमी होती लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बघितली, तर तुमचं मनापासून धन्यवाद. चला आता
14,600 संदर्भात तुम्हाला अपडेट सांगतो आणि काही टॉप कामाच्या बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाही त्या टॉप बातम्या त्या बातम्या पण सांगतो. व्हिडिओ इथून शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे. लक्षपूर्वक नीटपणे समजून घ्या. आता बघा, चला पहिलीच बातमी आहे. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. रेल्वे तिकीट बुकिंगचे नवे नियम लागू, आधार लिंक असल्यास मिळणार तिकीट. आता बघा, रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम लागू केलेले आहेत नवीन वर्षासाठी. तर ते काय आहे, सर्वसामान्यांसाठी काय असणार आहे समजून घेऊया. 12 जानेवारीपासून रेल्वे तिकीट बुकिंगचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या बदलाचा थेट परिणाम तुमच्या तिकीट कन्फर्मेशनच्या शक्यतांवर होईल. या नवीन निर्णयामुळे ज्या प्रवाशांनी त्यांचे खाते आधार कार्डशी लिंक केले आहे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बघा, तुमचं आधार कार्ड जरी लिंक असेल तर तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, इतरांना तात्काळ किंवा आगाऊ बुकिंग करणे अधिक कठीण होऊ शकते. तर सोमवारपासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार IRCTCने आधार सत्यापित वापरकर्त्यांना VIP ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला आहे. बघा, VIP ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ज्या वापरकर्त्यांचे खाते आधार सत्यापित आहे तेच ॲडव्हान्स रिझर्वेशन पिरियड ARPच्या पहिल्या दिवशी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतील. सर्वात मोठा दिलासा म्हणजे रेल्वेने बुकिंगची वेळ वाढवली आहे. या बदलांमुळे आधार सत्यापित वापरकर्ते आता ARP उघडण्याच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत त्यांचे रेल्वे तिकिटे बुक करू शकतील. याचा अर्थ असा की जर तुम्ही 4 महिने दूर असलेल्या ट्रिपची योजना आखत असाल आणि आज बुकिंग सुरू झाली असेल तर सत्यापित वापरकर्ता म्हणून तुमच्याकडे तुमचे तिकीट बुक करण्यासाठी संपूर्ण दिवस आणि रात्र असेल. हा निर्णय अशा प्रवाशांसाठी वरदान आहे जे पूर्वव्यस्त सर्व्हरमुळे सकाळी लवकर तिकिटे बुक करू शकत नाही व ते रेल्वे मंत्रालयाने या बदलामागील कारणे स्पष्ट केली आहेत. बघा, कारणे देखील आलेले आहेत. सुरुवातीला बुकिंग उघडण्याच्या पहिल्या 15 मिनिटासाठी आधार पडताळणी आवश्यक होती. 29 डिसेंबर 2025 रोजी एक अपडेट आला ज्यामुळे आधार सत्यापित वापरकर्त्यांना सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तिकिटे बुक करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर लवकरच 5 जानेवारी रोजी ही वेळ दुपारी 4 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आणि आता 12 जानेवारीपासून ते मध्यरात्रीपर्यंत पूर्णपणे उघडे ठेवण्यात आले आहे. बघा, गैरवापर करणाऱ्यांना ओळखणे सोपे जाणार आहे यामुळे. तर तिकीट प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा असे दिसून आले आहे की दलाल आणि बेईमान घटक बुकिंग उघडताच सर्व जागा ब्लॉक करतात ज्यामुळे सामान्य माणूस रिकामा पडतो. आधार पडताळणी अनिवार्य केल्याने प्रणालीचा गैरवापर करणाऱ्यांना ओळखणे सोपे होईल आणि खऱ्या प्रवाशांना जागा मिळतील याची खात्री होईल. जे प्रवासी अजूनही PRS काउंटरवरून PRS काउंटरवरून तिकिटे खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकावर येतात त्यांच्यासाठी नियमांमध्ये कोणताही बदल नाही. आलं लक्षात? चला ठीक आहे, ही माहिती फार महत्त्वाची होती रेल्वे तिकीट संदर्भात बदल संदर्भात. चला बातमी नंबर 2 बघा. आता बातमी नंबर 2 आहे PM किसान शेतकरी भावांसाठी सर्वात मोठी बातमी. PM किसानचा 22वा हप्ता अडकणार. तर लगेच समजून घ्या ही माहिती, नाही तर 2,000 रुपये जातील हातचे. हे बघा, 2026च्या या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुरुवात होताच देशभरातील शेतकऱ्यांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. शेतकरी वर्गासाठी दर 4 महिन्यांनी मिळणारे 2,000 रुपये हे खूपच महत्त्वाचे असतात. ही रक्कम बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर शेती खर्चासाठी उपयोगी पडते. त्यामुळे हप्ता उशिरा मिळणार की अडचण येणार याची चिंता अनेक शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या लाखो शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र काही शेतकऱ्यांना तांत्रिक कारणे, कागदपत्रांची अपूर्णता किंवा
नियम न पाळल्यामुळे हा हप्ता मिळणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र लहान व सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजेच दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये अशा स्वरूपात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते जारी झाले असून कोट्यवधी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. हे बघा, केंद्र सरकारने योजनेत काय केले बदल समजून घेऊया. बदल पण समजून घेत चला. काही ना काही बदल होतात, परंतु तुम्ही व्हिडिओ बघत नाही त्यामुळे तुम्हाला ते समजत नाही. हे बघा, काय आता सरकारने नवीन वर्षात बदल केलेले आहेत समजून घ्या. 22वा हप्ता कधी येणार हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी मागील पद्धतीनुसार हा हप्ता फेब्रुवारी 2026 दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. बघा, तर फेब्रुवारी महिन्यात हप्ता जमा होणार आहे शेतकरी भावांना PM किसान योजनेचा. ओके, तर काही प्रकरणामध्ये जानेवारीच्या अखेरीस किंवा मार्चपर्यंत देखील रक्कम जमा होऊ शकते. शक्यता फेब्रुवारीमध्येच आहे जास्त. ओके, यावेळी सरकारने PM किसान योजनेत हे बघा, तर PM किसान योजनेत एक महत्त्वाचा बदल केला आहे. आता फक्त KYC पूर्ण करणे पुरेसे नाही तर शेतकरी ओळखपत्र फॉर्मर ID असणेही आवश्यक करण्यात आले आहे. KYC आणि फॉर्मर ID हे 2 घटक महत्त्वाचे आहेत PM किसानच्या हप्त्यासाठी. KYC आणि फॉर्मर ID म्हणजे शेतकरी ओळखपत्र असतं ते. तर ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ID नसेल त्यांचा 22वा हप्ता रोखला जाऊ शकतो. तर फॉर्मर ID बनवून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. चला, ही बातमी समजून सांगितली मी तुम्हाला शेतकरी भावांसाठी. ही बातमी फार महत्त्वाची होती. बातमी नंबर 3 बघा आता. चला, आता ही बातमी फार महत्त्वाची आहे. शेवटची बातमी, एवढी शेवटची बातमी बघा. सोन्याच्या किमतीत आज जोरदार उडी, 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके पैसे. हे बघा, आपण बघतच आहोत सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोन्याच्या भाव संदर्भात सर्वात मोठी बातमी बघा. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झड लागत आहे. अशातच आता हे बघा, 17 जानेवारी ते 25 जानेवारीची ही रिपोर्ट आहे. 17 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हे बघा, सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर चला जाणून घेऊया या संदर्भात, सोन्याच्या भाव संदर्भात मोठी अपडेट. देशात आज सोन्याचे चांदीचे दर काय आहेत चला समजून घेऊया. बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार बघा, तर 2026च्या पहिल्याच महिन्यात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,070 रुपये आहे. तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,31,148 रुपये आहे. तर 1 किलो चांदीचा दर 2,88,250 रुपये आहे. याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर हे बघा, 10 ग्रॅम चांदीचा दर 2,883 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याच्या किमती भारतभर बदलतात. हे बघा, सोन्याचे भाव आपण बघत आहोत. तर 24 कॅरेटमध्ये सोन्याचे भाव तुम्ही बघू शकता. इथे 24 कॅरेट शुद्ध सोनं असतं 1,43,000 रुपये सोन्याचे भाव गेलेले आहेत. आणि मी तुम्हाला जे बोललो होतो ना, मी काय बोललो होतो तुम्हाला, हे बघा, मी तुम्हाला बोललो होतो 14,600 रुपये. तर 14,600 रुपये आहेत 1 ग्राम सोन्याची किंमत 24 कॅरेटमध्ये. कॅरेट ओके, तर 14,600 रुपये 1 ग्रामची किंमत आहे आज. हे बघा, सोन्याच्या भावामध्ये प्रचंड, आता हे 15,000 केव्हा होऊन जाईल सांगता पण येत नाही. 15,000पर्यंत जाणार आहे. आता 1 ग्रामची किंमत काय आहे सोन्याची 24 कॅरेटमध्ये सांगत आहे मी. 22 कॅरेट यापेक्षा 2-3 हजारने कमी असेल. 24 कॅरेटचा भाव सांगत आहे मी तुम्हाला आजचा 14,600 रुपये 1 ग्रामचा हा भाव आहे सोन्याचा. तर 14,000 रुपये संदर्भात
600 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला समजली. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की 14,600 रुपयाचं काय अपडेट आहे, काय भानगड आहे ते पण सांगतो. तर हे सोन्याचे भाव होते. 1 ग्रामचे सोन्याचे भाव आहेत 24 कॅरेटमध्ये. आलं लक्षात? चला, संपूर्ण टॉप कामाच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये शेतकरी भावांसाठी महत्त्वाची माहिती होती, सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाची माहिती होती. तसेच लाडक्या बहिणीने भरपूर प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तर दिली, सर्व कन्फ्युजन दूर केलं. कोणता हप्ता कधी येणार आहे, काय येणार आहे, त्या सर्व गोष्टी नीटपणे एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आपल्या गावरान भाषेमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगितलं आहे. तुम्हाला चांगलंच माहीत आहे, तुम्ही सर्वजण आपले व्हिडिओ बघतात. मी तुम्हाला ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये माहिती देतो ना, तशी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही, बरोबर ना? एकदम आपल्या सिंपल आपल्या गावरान भाषेमध्ये मी माहिती देत असतो, म्हणजे सर्व बहिणींना माहिती कळायला पाहिजे, हा माझा उद्दिष्ट असतो. ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओला शेअर करा नक्की. चला ठीक आहे, यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.